सोलापुरात शाळेच्या बसमधून पडल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। अनुराग ठाकूर असं 13 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे। वाहकानं काळजी न घेतल्यानं विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। तर शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले। सफाई कर्मचाऱ्यानं पडदे काढायला सांगितले होते, त्यामुळेच पाय घसरल्यानं ही घटना घडली। तर सफाई कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातील कोथरूड भागामध्ये असणाऱ्या सलून चालकाला भाजप महिला मोर्चाच्या उज्ज्वला गौंड यांच्या कार्यकर्त्यानं जोरदार चोप दिला। या सलूनमध्ये कामाला असलेल्या तरुणाचं धर्मांतर करत असल्याच्या आरोपावरून ही मारहाण करण्यात आली। उल्हासनगरमध्ये दुकानदार आणि ग्राहकांमध्ये हाणामारी झाली। खरेदी केलेल्या वस्तूंच्या किमतीवरून दोघांमध्ये झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। फाळणीवरून पंतप्रधान मोदींनी घणाघात केलेला आहे। तर जी फाळणी झालेली होती त्यावरून पंतप्रधान मोदी यांनी घणाघात केलाय। गरीब मुस्लिमांचा फाळणीला विरोध होता असं मोदी म्हणालेले आहे। तर रायझिंग भारत या सर्वात मोठ्या समिटमध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते। फाळणीवरून पंतप्रधान मोदींनी हा घणाघात केला। अलग देश का विचार सामान्य मुस्लिम परिवारों का नहीं था, बल्कि कुछ कट्टरपंथियों का था, जिसको कांग्रेस के कुछ नेताओं ने खात्मा नहीं दिया ताकि वे सत्ता के अकेले दावेदार बन सके। साथियों, तुष्टीकरण की इस राजनीति में कांग्रेस को सत्ता मिली, कुछ कट्टरपंथी नेताओं को ताकत और दौलत मिली, लेकिन सवाल ये है आम मुसलमान को क्या मिला, गरीब पसमंदा मुसलमान को क्या मिला? उसे मिली उपेक्षा, उसे मिली अशिक्षा, उसे मिली बेरोजगारी। और मुस्लिम महिलाओं को क्या मिला? उन्हें मिला शाहबानो जैसा अन्याय, जहां उनका संवैधानिक हक कट्टरपंथ की भेंट चढ़ गया। पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचा आमिष दाखवत फसवणूक करण्यात आली आहे। तब्बल 1,60,00,000ची फसवणूक केल्याप्रकरणी 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ठाण्यातील मुंब्रामध्ये 10 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली। आसिफ मंसूरी या 19 वर्षीय आरोपीनं हे कृत्य केलंय। चौकशी दरम्यान त्यानं गुन्ह्याची कबुली दिली। धाराशिव जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये झालेल्या मास कॉपी प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीवर आक्षेप घेण्यात आलाय। निष्पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील शिक्षण उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी शिक्षक संघानं केली। मानखुर्दच्या साठेनगर परिसरामध्ये 65 महिलांच्या नावावर कर्ज घेण्यात आलंय। कागदपत्र देण्यासाठी महिलांना प्रत्येकी 4 ते 5 हजार रुपये दिल्याचं समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलंय। पनवेलच्या करंजाडेमधील 50 घरं तोडण्याचा निर्णय रेल्वे विभागानं घेतलेला आहे। रेल्वेच्या निर्णयाला स्थानिकांनी तीव्र विरोध करत नाराजी व्यक्त केली आहे। पंढरपुरात वर्षभरातील 4 प्रमुख एकादशीला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी वारकरी मोठी गर्दी करत असतात। या गर्दीचं व्यवस्थापन आणि नियंत्रणासाठी वारीच्या कालावधीमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। रामनवमीच्या 3 दिवसीय उत्सवामध्ये शिर्डीतील साईबाबांच्या चरणी भक्तांनी भरभरून दान केलंय। 3 दिवसामध्ये साई चरणी तब्बल 4,26,07,000चं दान अर्पण करण्यात आलं। वक्फ विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये 15 याचिका दाखल करण्यात आल्या। येत्या 15 तारखेला सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता आहे। दरम्यान कोर्ट काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बीडच्या कंकालेश्वर मंदिराची जागा वक्फ बोर्डानं हडप केल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी संसदेत केला होता।
त्यानंतर बीडच्या तहसीलदारांकडून कंकालेश्वर मंदिर परिसरातील जागेची पाहणी करण्यात आली आहे। यावेळी मुस्लिम पक्षकाराची बाजू ऐकून घेतल्यानंतर वरिष्ठांना अहवाल सादर केला जाणार आहे। परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज कंपनीनं रद्द केले, त्यामुळे अग्रिम जमा होईल की नाही अशी शंका शेतकऱ्यांना होती। दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकांचा अग्रिम लवकरच जमा होईल अशी घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केली। सरकारनं MMR प्रकल्पांसाठी आज 5 करार केले। 4,07,000 कोटींचा निधी MMRDAला देण्यात आलाय। MMR मधील प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाला पत्र लिहिलंय। पोलिसांनी गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी माहिती मागवलेली आहे, तर मेडिकल निग्लिजन्स आढळल्यास पुणे पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जागा देणारे खिलारे कुटुंबियांनी खंत व्यक्त केली आहे। उपचाराअभावी गर्भवती महिला तनिषा भिसेच्या मृत्यू प्रकरणावरून त्यांनी ही भावना व्यक्त केली। सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी घसरण झाली आहे। गेल्या 4 दिवसात सोन्याचे दर 3,500 घसरले, तर चांदीचा दर 11,000 रुपयांनी कमी झालाय। त्यामुळे GST सह सोन्याचा दर 90,850 आणि चांदीचा दर 93,750 रुपयांपर्यंत खाली आला। POP गणेश मूर्तींवर निर्बंध घालण्यात आल्यानं ठाण्यातील गणेश मूर्ती कारखानदार आणि मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केली आहे। शाडूच्या मूर्तींसाठी वेळ आणि पैसे अधिक खर्च होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। हळूहळू POPच्या मूर्तींना बंदी घालावी, म्हणजे मग लोकांना त्याची सवय होईल असंही मूर्तिकार म्हणाले। पनवेलमध्ये 4 चाकी वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिली। अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय। कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्याच्या बालगंधर्व चौकात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसनं आंदोलन केलं। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। पुण्यातील गरवारे महाविद्यालयासमोर भलं मोठं झाड कोसळलं। झाडाखाली अडकलेल्या 2 विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं, पण रस्ता संपूर्ण बंद करण्यात आला। या झाडाखाली काही वाहनं अडकल्याची भीतीही वर्तवण्यात आली। डोंबिवलीमधील MIDC निवासी विभागातील मिलापनगर परिसरात वाहनं, पत्र्याचे शेड, कपड्यांवर काळसर ठिपके पडले। प्रदूषणामुळे काळे ठिपके पडल्याचा संशय आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। जवळपास 27 गावांमध्ये हा प्रकार घडल्यानं मनसे आक्रमक झाली आहे। यावेळी मनसेच्या शिष्टमंडळानं MPCBच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। बोरिवलीमधील भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात मनसेनं आंदोलन केलं। भगवती रुग्णालयाचं खासगीकरण होऊ देणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला। मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरातील मरोशीमध्ये वाहतूक कोंडी झाली होती। यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। दरम्यान वाहतूक कोंडीचा विद्यार्थ्यांसह वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला। नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये हापूस आंब्याची बंपर आवक झाली आहे। 80,000 हापूस आंब्याच्या पेट्या कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आल्यात। कोकणातील हापूस आंब्याची 4 डझनची पेटी 1,500 ते 3,500 रुपयाला विकली जाते। अकोल्यातील अकोटमध्ये एका व्यावसायिकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। चंद्रपूर जिल्ह्यातल्या मानोरा इथल्या एका गोडाऊनवर स्थानिक गुन्हे शाखेनं धाड टाकून सुगंधित तंबाखू तस्कराला ताब्यात घेतलं। या कारवाईमध्ये 5,07,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। क्रिकेटपटू केदार जाधवनं भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला। नवी मुंबई युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी अनिकेत म्हात्रेंची नियुक्ती करण्यात आली आहे। अनिकेत म्हात्रेंनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता। एकनाथ खडसेंनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपानंतर रावेरमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। एकनाथ खडसेंच्या प्रतिकात्मक पोस्टरला काळं फासून रावेरमध्ये निदर्शनं करण्यात आली। गिरीश महाजन मोठा आणि विद्वान माणूस आहे, त्यांच्याविषयी माझ्यासारखा छोटा माणूस काय बोलणार। महाजन सध्या मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, त्यामुळे ते काहीही करू शकतात अशा शब्दात एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांना पुन्हा डिवचलंय।
जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत संविधान कोणीच बदलू शकत नाही, असं वक्तव्य रामदास आठवलेंनी जळगावच्या एका कार्यक्रमात केलं. खासदार सुप्रिया सुळेंनी पृथ्वीराज जाचक यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. कर्जतमध्ये उद्या राष्ट्रवादीकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सुनील तटकरे आणि अदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे. पुण्यात भाजप संघटना पर्वाची बैठक झाली आहे. या बैठकीला मंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. दरम्यान पूर्व नियोजित कार्यक्रमाच्या नावाखाली मेधा कुलकर्णी बैठकीला न थांबताच निघून गेल्या. गुहागरचे सहदेव बेटकर यांनी घर वापसी केली आहे. सहदेव बेटकर यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. एक पाऊल टाकणार नाही तर कोकण आम्ही परत पादाक्रांत करणार. कोकणातील निकाल अनपेक्षित होता, फसवलं गेल्याची कोकणवासियांची भावना आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता हे शेवटचं मैदान आपल्याला मारावंच लागेल. कुरुक्षेत्रावरील महायुद्ध आपण जिंकणार असा निर्धार संजय राऊतांनी केला. एकही गद्दार आपल्याला ठेवायचा नाही, असं म्हणत राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला. खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, तर शिंदेंनी सरकारी पैशांची लूट केल्याचा आरोप करत या प्रकरणी शिंदेंची चौकशी व्हावी अशी मागणी संजय राऊतांनी केली. हर्षवर्धन पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली आहे. याआधीही भाजपच्या सहकार परिषदेत हर्षवर्धन पाटील उपस्थित होते, तर अलीकडच्या काळात पाटील आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्यात. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या भाजपमध्ये घर वापसीच्या चर्चांना उधाण आलंय. बौद्धगयामधील बौद्ध विहार आमच्या ताब्यात द्या अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे. या संदर्भात पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार असं ते म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांना सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट उपलब्ध होणार आहे. रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या मांडवी बीच इथं भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटचं उद्घाटन होणार आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी पृथ्वीराज जाचक यांची भेट घेतलेली आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे. सुळेंच्या भेटीनंतर जाचक यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय. खासदार सुप्रिया सुळे बारामती आणि इंदापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शहरातील हनुमान मंदिरात दर्शन घेतलं. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी शहापुरात अवकाळीनं झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. तहसीलदारांशी संपर्क करून नुकसान भरपाई देण्याची सूचना त्यांनी केली. चंद्रकांत धोत्रे 40 वर्षांपासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. धोत्रेंच्या निधनानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी ही भावना व्यक्त केली. अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये 3 भिकाऱ्यांचा मृत्यू झालाय. भिकाऱ्यांना एका खोलीमध्ये बांधून ठेवल्याचा आरोप करण्यात येतोय. दरम्यान भिकाऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जातोय. बारामतीच्या सोरटेवाडीमधील रोहित गाडेकर यांच्या मारेकरांना अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे 48 तासात 3ही आरोपींना अटक करण्यात यश आलंय. जळगावच्या निमखेडी परिसरातील एका अपार्टमेंटमधून चोरट्यानं कार लंपास केली. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. गुन्हा दाखल करत पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतला जातोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापारी संकुलाच्या बांधकामादरम्यान 2 कामगारांचा मृत्यू झालाय, तर 3 जण जखमी झाले. अंगावर मुरुम कोसळल्यानं ही घटना घडली. दौलताबादच्या देवगिरी किल्ल्यावर भीषण आग लागली. किल्ल्यावर अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचत नसल्यानं आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत होत्या. संपूर्ण किल्ला आगीच्या विळख्यात पडला होता. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. खोपोलीमध्ये उत्तम स्टील कंपनीमध्ये भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचं सगळं वातावरण पाहायला मिळालेलं होतं. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र आगीचं कारण अस्पष्ट आहे. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली शासकीय योजनेतील सिंचन विहिरीचं बांधकाम सुरू असताना 3 शेतमजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले. यामधील एक शेतमजूर बचावलाय. 2 मृत्यू झाला.
एक्सक्यूज मी बोलल्यानं 2 तरुणींना मारहाण करण्यात आली आहे. डोंबिवलीमध्ये ही घटना घडली आहे. इंग्रजीमध्ये बोलायचं नाही, मराठीतच बोला असं म्हणत तरुणांनी संबंधित तरुणींशी वाद घालून त्यांना मारहाण केली. दोन्ही तरुणींच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. धुळ्यात कचरा डेपोला आग लागल्याची घटना घडलेली आहे. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जळून खाक झाला. आगीच्या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला.